नववर्षातील फडणवीस सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक संपली। मंत्र्यांच्या 100 दिवसाच्या कामकाजाचा आराखडा यावरती झाली चर्चा। गडचिरोली नक्षल मुक्त करण्याच्या मोहिमेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक। गडचिरोलीतील विकास कामांवरूनही थोपटली फडणवीसांची पाठ। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची सुरक्षा काढण्याची शक्यता। विरोधी पक्षनेते पद नसल्यानं Y+ सुरक्षेत कपात होणार। VIP सुरक्षेबाबत लवकरच गृह मंत्रालयाची बैठक। मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक, ठाकरेंची साथ सोडणार नाही। नाराजीच्या चर्चांवरती राजन साळवींचं स्पष्टीकरण। तर भाजपात जाणार असल्याचा दावाही फेटाळला। खातेवाटपाच्या 2 आठवड्यानंतरही पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेना। ठाणे, रायगड, नाशिकसह 11 जिल्ह्यांच्या नियुक्त्या रखडल्या। दिल्ली दरबारी निर्णयाची शक्यता। मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावामध्ये आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी वाढवली। तर जाळपोळ तोडफोड करणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणार, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीच्या कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ। तर अक्षय शिंदेप्रमाणे विशालचा एन्काउंटर होण्याची वकिलांकडून भीती व्यक्त। नांदेडमध्ये टोमॅटोच्या उभ्या पिकावरती शेतकऱ्यांना फिरवला ट्रॅक्टर। टोमॅटोला 2 रुपये किलो भाव, लागवडीचा खर्च मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल। नववर्षाच्या सुरुवातीलाच खाद्यतेलाच्या दरामध्ये 30% वाढ। किरकोळ बाजारात खाद्यतेल 35 ते 45 रुपयांनी महागलं। गृहिणींचं बजेट कोलमडलं। 1 जानेवारीला मुंबईमध्ये सोने खरेदीमध्ये 400 कोटींची उलाढाल। सोन्याचा दर प्रति तोळे 78,880 रुपये। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं 1,854 रुपयांनी महागलं।